अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मग आता सांगच, प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना तू का नमस्कार केलास? असं काय ठाऊक आहे तुला त्यांच्याबद्दल? मी काय करू आता? मी कसं सांगू का प्रधानजी आणि लक्ष्मी म्हणजे विष्णुदेव आणि लक्ष्मी देवी आहेत. यापुढे असे काही क्षण येतील जेव्हा तुला आमच्या मूळ रूपाबद्दल सांगण्याचा मोह होईल. तेव्हा तू असं करू नये. मला तुझी अवस्था कळते आहे बाणाई, परंतु तुला संयम ठेवावा लागेल आणि या परिस्थितीत योग्य निर्णय घ्यावा लागेल. बानू, सगळे तुझ्याकडून उत्तराची अपेक्षा करतायत. तू सांगितलंस तर ह्या क्षणी म्हाळसाला कळेल की आम्ही कोण आहोत. परंतु हे कळण्याची एक पद्धत असायला हवी. त्यांना स्वतःला ते कळायला हवं, इतर कोणीही सांगून नाही. बानू, तुला असे संभ्रमात पाहून मला तुला केवळ हेच सांगावेसे वाटते की ह्या वेळी तू संयम ठेव, धैर्य दाखव. माझ्या प्रश्नाचे उत्तर अजून मला मिळाले नाही. काहीच बोलायचं नाही असे करून कसे चालेल? म्हणजे मी योग्य वेळी योग्य प्रश्न विचारला आहे. माझ्या दृष्टीतून काहीही लपणे शक्य नाही. मी सांगतो. श्री गणेश, आपण खरंच विघ्नहर्ता आहात. गणेशाची नियुक्ती ह्याच कारणासाठी झाली आहे. कोणत्याही शंकेचे निरसन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ह्या क्षणी बाणाईची अवस्था संभ्रमाची आहे, म्हणून मी हस्तक्षेप करतो. माते, तिचे उत्तर मी देतो. पण ती उत्तर द्यायला का टाळते आहे? हे बघ, ह्या क्षणीही तिने मला नमस्कार केला. तिचा जो भक्तिभाव आहे त्यातून तिने नमस्कार केला. प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना देखील ह्याच भक्तिभावाने तिने नमस्कार केला. बाणाईकडे भक्तिभाव आहे, दुसरं काहीच ते शिकली नाही. हे खंडेरायांनी तिला जो एक भाव शिकवला तिने तोच ध्यानात ठेवला. प्रत्येक स्थळी परमेश्वराला पाहावे हा तो भाव आहे. त्याच भावातून ती नमस्कार करते. तिच्यासाठी तिचे देव प्रत्येकामध्ये आहेत, म्हणून ती नमस्कार करते. तिची परीक्षा अपूर्ण आहे, कारण अजून तसा नमस्कार तिने तुला केला नाही. या क्षणी तुझ्यात तिला श्री खंडेरायांचे दर्शन होईल, त्या क्षणी ती मुक्त होईल.
हिला सत्याची प्रचिती होईल. गणेश, अजूनही म्हाळसेचे समाधान झाले नाही. माते, ज्या क्षणी तुझ्या मनात बाणाईविषयी प्रेमभाव निर्माण होईल त्यावेळी तुलाही सत्याची प्रचिती येईल. सदानंदाचा एकट 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 जटी चरमी शिखंडी च सर्वांग सर्व भावना हरश्च हरिणाक्षश्च सर्वभूत हर प्रभु. ओ नारायण नारायण. तर दुर्वास ऋषींनी देवेंद्रांना श्री विष्णूंचे पुष्प दिले. ते पुष्प देवेंद्रांनी ऐरावताच्या माथी ठेवले. ते धुळीत पडले आणि म्हणून दुर्वास ऋषींनी देवेंद्रांना शाप दिला की ही सृष्टी श्रीहीन होईल. अशा प्रकारे श्री लक्ष्मी देवी या सृष्टीतून गुप्त झाल्या. पुढे बलीने अमृत चोरले आणि देवेंद्रांशी झालेल्या संघर्षात हे अमृत समुद्रात सांडले. पुढे त्रिमूर्तींनी जे जे प्रयत्न केले ते एका भव्य योजनेचा भाग होते. देव आणि दैत्यांना एकत्र आणले गेले. समुद्राला आणि मेरू पर्वताला सिद्ध केले गेले. किती भव्य कल्पना. प्रत्यक्ष एका पर्वताला समुद्रात उतरवणे. अशक्य वाटेल अशीच कल्पना, परंतु पुढे जे घडणार होते तेही अद्भुत होते. पण मेरू पर्वत समुद्रात उभा कसा राहिला? अगदी योग्य प्रश्न आहे देवी. अशीच परिस्थिती आली होती. मेरू पर्वताला समुद्रात आणले गेले. समुद्र मंथनाची ही पहिली पायरी होती. परंतु मेरू पर्वत हा समुद्राच्या अगदी खोल तळाशी गेला. आता कसले समुद्र मंथन? हा, परंतु प्रधानजींसारखे जर कोणी तिथे असते तर मात्र असे घडलेच नसते. खरं आहे, जर ह्या राज्यात तसा काही प्रसंग आला असता तर प्रधानजींनी त्यातून निश्चितच मार्ग काढला असता. मुनिवर, संयम ठेवा. उगाच माझं नाव मध्ये घेऊ नका. नारायण नारायण. आराध्याचे नाव कोणीही कधीही घेऊ शकतो. म्हणजे मुनिवर, तुम्ही आख्यानाच्या मूळ विषयापासून भरकटता आहात. भक्तांचे मनोरंजन व्हावे म्हणून. नारायण नारायण. तर मेरू पर्वत समुद्राच्या तळाशी गेल्यावर श्री विष्णू तात्काळ मेरू पर्वताच्या समोर जाऊन उभे राहिले. हे प्रभू, क्षमा करा. आपण माझ्यावर सोपवलेले कार्य मी पूर्ण करू शकलो नाही. जे कार्य माझ्या हातून घडणं अपेक्षित होतं ते मी पूर्ण करू शकलो नाही. मेरू पर्वता, तू अपराधी वाटून घेऊ नकोस. खरं तर ह्यात तुझी काहीच चूक नाही. परंतु आता जे घडलंय त्यामुळे या सगळ्याला आता पुन्हा नव्याने प्रारंभ करावा लागणार आहे.
ज्या क्षणी आपण मला समुद्राच्या पात्रात सोडलं त्या क्षणी मी माझं सर्वस्व पणाला लावून त्या पाण्यात राहण्याचा प्रयत्न केला. परंतु जसं जसं मंथन सुरू होऊ लागलं तसं तसं मला माझ्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही. मी तुला हेच सांगेन की तू ह्यात स्वतःला अपराधी वाटून घेऊ नकोस. मी तुला हे सांगायला आलो आहे की आता या मंथनाला पुन्हा प्रारंभ होणार आहे. पण प्रभू, समुद्राच्या तळाशी असलेल्या मला वर कसे नेणार? आणि पुन्हा मंथन सुरू झालं की पुन्हा मी तळाशी येणार? ते तसं होणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण हा प्रश्न तर तसाच राहणार प्रभू. हो, परंतु त्यावर आता मार्ग निघेल. तू निश्चिंत राहा. केवळ आता पुन्हा तुला त्यासाठी सिद्ध व्हायचं आहे. हो प्रभू. हे प्रभो, या समस्येवर काही मार्ग निघतो आहे का? आता आपण काय करायचे आहे? केवळ मेरू पर्वताला पुन्हा या मंथनासाठी वर आणणे हाच एकमेव मार्ग आहे. पण ते करायचे कसे? यावर मार्ग निघेल, परंतु त्याआधी मला समुद्र देवांशी बोलावं लागेल. हे समुद्र देवा, सृष्टीवर आलेल्या संकटातून सृष्टीचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी यावं लागेल. हे श्री विष्णू, आपण मला बोलावले. माझ्यासाठी काय आज्ञा आहे? हे समुद्रदेव, अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथन होत आहे. होय देवा, पण हे कार्य सोपं नाही. मेरू पर्वत देखील हे सहन करू शकला नाही आणि माझ्या तळाशी गेला. परंतु तो पुन्हा वर येईल. त्यासाठी या सृष्टीसाठी मी अवतार धारण करणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला इथे येण्यास सांगितले आहे. आपली आज्ञा मला शिरसाबंदी आहे. तुम्हाला या मंथनासाठी आपले स्वत्वपणाला लावून सहाय्य करायचे आहे. होय देवा. नारायण नारायण. परिस्थिती पहा. मेरू पर्वत हा समुद्राच्या तळाशी आहे. समुद्र मंथन थांबलेले आहे नव्हे, ते आता होईल की नाही अशी परिस्थिती आहे. त्रिमूर्तींनी काहीतरी ठरवले असेलच. श्री विष्णू काहीतरी करतीलच, परंतु काय करावे अशी परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली होती. देवेंद्र आणि दैत्य अधीर होते अमृत मिळावे म्हणून. परंतु अशा परिस्थितीत श्री विष्णू काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. चिंतेचे वातावरण होते. देवा, आपण या घटनेचे साक्षी होता. आपण काय ठरवले होते? ते दायित्व श्री विष्णूंचे होते. मी निश्चिंत होतो, कारण श्री विष्णू त्याच्यातून निश्चितच काहीतरी मार्ग काढणार होते. पण एक आहे की मार्ग सोपा नव्हता. नारायण नारायण. देवी, आपण जर अशा परिस्थितीत असता तर आपण काय केले असते? मी काय केलं असतं हे मला सांगता येत नाही, पण लक्ष्मीदेवी गुप्त झाल्यावर त्यांना परत आणण्यासाठी मी नक्कीच समुद्र मंथन होऊ दिले असते.
कारण विरह काय असतो हे माझ्यापेक्षा अजून कोणीही समजू शकत नाही. श्री विष्णूंना मी ओळखत नाही, पण त्यांनी त्यांच्या अर्धांगिनी सोबत राहायला हवे म्हणून समुद्र मंथन व्हायला हवे होते, केवळ अमृत सत्ता आणि वैभवासाठी नाही. प्रधानजी, आपण अशा परिस्थितीत काय केले असते? मुनिवर, मेरू पर्वताच्या खाली आधार देणं आवश्यक होतं, ज्याच्यामुळे समुद्र घुसळला जाऊ शकेल. पण असं कसं शक्य आहे? मेरू पर्वताच्या खाली आणि समुद्राच्या तळाशी त्याला आधार दिल्यावर, पर्वताला घुसळल्यावर त्याच्या खाली जे आहे ते नष्ट होईल आणि त्याचे चूर्ण झाले असते. देवी, या सृष्टीत असे काही आहे जे कधीही नष्ट होत नाही, जे नित्य आहे, जे चिरंतन आहे, जे विश्वव्यापी आहे. असे काय आहे? नारायण नारायण, सांगतो. स्वामी, सृष्टीच्या संगोपनाचे हे कार्य खरोखरच किती कठीण आहे, नाही? पार्वती, जसे हे कार्य करणे कठीण आहे, तसेच हे कार्य समजून घेणेही तितकेच कठीण आहे. कोणते संकट कधी उद्भवेल सांगता येणार नाही. ही संकट काय येतात, ह्यातून मार्ग का दाखवावा लागतो, हे अवतार का धारण करावे लागतात, ह्याचा हेतू जर सर्वांनी समजून घेतला तरच हे सृष्टी चक्र अखंड सुरू राहील. आणि यामध्ये त्रिमूर्तींवर असलेले दायित्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक युगात कोणत्या ना कोणत्या संकटातून सृष्टीला तारण्यासाठी हे अवतार धारण करावे लागतात. जसा आता श्री विष्णू अवतार घेणार आहेत. पार्वती, या सृष्टीचे चलन सुरळीत व्हावे ह्यासाठी हा त्यांचा अवतार आहे. केवळ आजच नाही तर भविष्यात देखील जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा तेव्हा त्यांना अवतार धारण करावा लागेल. स्वामी, ह्या युगातही ह्या अवतारानंतर त्यांना आणखी एका रूपामध्ये सर्वांसमोर यावे लागणार आहे. होय, आणि तेही शुभ आणि अशुभ ह्यांच्या समानतेसाठी. का कुणास ठाऊक स्वामी, मात्र मला ह्या रूपाबद्दल अधिकाधिक उत्सुकता वाटू लागली आहे. आणि मला देखील. हे रूप कसे असेल, श्री विष्णू जेव्हा ह्या रूपामध्ये सर्वांसमोर येतील तेव्हा नेमकं काय होईल याची उत्सुकता आहे. ते घडेलही, पण ते घडण्यासाठी त्याआधी हे समुद्र मंथन व्हावे लागेल आणि त्यासाठी त्यांना अवतार धारण करावा लागेल. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणः देवाय तस्मै नमः. हे सगळं ऐकताना मला असं वाटतंय की हे आख्यान मला काहीतरी देऊन जाणार आहे. मीही त्या घटनेची प्रतीक्षा करतो आहे. मला सर्वांसमक्ष आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्यात मी कुठे होते? मला अंधुखंदू आठवल्यासारखं होतं, पण नंतर ते विरून जातं. असं का होतं? ह्या सगळ्यामध्ये तू होतीस म्हाळसा. या समुद्र मंथनात तू अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहेस. जेव्हा त्याचा संदर्भ येईल तेव्हा तुला कळेलच. नारायण नारायण. देवा, मला यातलं
असं वाटत नाही का यातलं काय बी माझ्या ओळखीचं आहे? कारण त्या प्रसंगात तू कुठेच नव्हतीस. म्हणजे मला काय बी आठवणार नाही या आख्यानात. तू उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन विचार कर, तुला निश्चितच काहीतरी सापडेल. हे तिला जमेल असे मला वाटत नाही. जे जे उपयुक्त आहे, जे जे लाभाचे आहे, त्याकडेच तिचे लक्ष असते. आणि हे माझ्या आधीच ध्यानात आले आहे आणि तुम्हाला आत्ता लक्षात येत आहे. देवी, मला कसला बी लाभ नगा आहे आणि तुमच्या वैभवाचा लोभ तर मला अजिबात नाही. मला ठाव आहे तर लक्ष्मी देवी लुप्त झाल्यावर समद वैभव जाते. हसा भानू, तुम्ही दोघीही यावर एक शब्दही बोलणार नाही. मुनिवर, आख्यानाला सुरुवात करा. नारायण नारायण. देवी, प्रश्न वेगळा आहे. मेरू पर्वताला समुद्रात आधार देण्यासाठी श्री विष्णूंनी काय केले असेल? मला नाही सांगता येणार. कोणाला सांगता येईल काय केले असेल श्री विष्णूंनी? लक्ष्मी देवी, तुम्हाला सांगता येईल?